हाय गाईज, माझे मी नरेंद्र. आज तुम्हाला मी डायबिटीजबद्दल सांगणार आहे. डायबिटीज हा आजार सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्याला दिसत आहे. लहान वयापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत हा आजार खूप कॉमन झालेला आहे, खूप सामान्य झालेला आहे. हा आजार आपण कसा रोखू शकतो? हा आजार आपण नष्ट करू शकत नाही, हा आजार बरा होत नाही, पण आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, संतुलित ठेवू शकतो. संतुलित कसा ठेवू शकतो, आपण कंट्रोलमध्ये कसा ठेवू शकतो, आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला बघूया. पहिले आपण डायबिटीस म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. डायबिटीस म्हणजे आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं, याला आपण डायबिटीस म्हणतो. डायबिटीसला आपण डायबिटीस मेलायटस पण म्हणतो. त्याचे दोन प्रकार पडतात, डायबिटीस मेलायटस 1, डायबिटीस मेलायटस 2. डायबिटीस मेलायटस 1 मध्ये आपल्या शरीरातील पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंड हे आपलं इन्सुलिन तयार करू शकत नाही. आणि टाईप 2 मध्ये इन्सुलिन तयार झालेलं पण आपले सेल्स, आपले पेशी त्याला रिस्पॉन्स करत नाही, प्रतिसाद देत नाही, याला टाईप 2 डायबिटीस मेलायटस म्हणतो. हे आपण दोन प्रकार बघितले. त्याच्यामध्ये इन्सुलिन फारसं तयार होत नाही, इन्सुलिन तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. जास्त करून सर्वसामान्य लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीस मेलायटस जास्त करून पाहायला भेटलाय आपल्याला. हा आजार टाईप 2 डायबिटीस अचानक येतो आणि अचानक जातो. खूप सर्वसामान्य लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीस मेलायटस हा आजार जास्त दिसत आहे. डायबिटीस कसं ओळखणार? आता आपण डायबिटीसचे लक्षणं बघणार. डायबिटीसचे लक्षणं कोणकोणती ते आपण बघणार आहोत. सतत झोप लागणे, सतत भूक लागणे, वजन कमी होणे, वारंवार लघवीचा त्रास होणे, वारंवार लघवी लागणे, हे आपल्याला लक्षणे दिसतात. हे जर आपल्याला लक्षणे जर दिसत असतील त्वरित आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. जर आपण हे लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला मोठ्या समस्या उद्भवतील, जसं की हार्ट अटॅक, स्ट्रोक. आपल्याला छोटीशी पण इंजुरी झाली तरी आपलं ते इंजुरी दुरुस्त होत नाही, म्हणजे इंजुरी आपल्याला दुखापत झाली ती आपल्याला लवकर बरी होत नाही. म्हणून त्वरित डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे. आपण डायबिटीस युरिन टेस्टद्वारे किंवा ब्लड टेस्टद्वारे आपण चेक करू शकतो. आता आपण त्याचे उपचार बघणार आहोत. ट्रीटमेंट प्रोसेस काय? डायबिटीस मी तुम्हाला पहिले सांगितले की डायबिटीस हा आजार आयुष्यभर असणारा आजार आहे, तो काही नष्ट होत नाही. हा आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. डायबिटीस आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कसं कंट्रोल ठेवणार आपण? आता आपण डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर आपल्याला गोळ्या देतील किंवा इन्सुलिन दररोज घ्यायला लावतील किंवा एक्सरसाइज देतील आपल्याला. पण मी फिजिओथेरपी कोर्स करतोय, पण मी तुम्हाला एक ॲडवाइस देईल, एक सल्ला देईल की गोळ्या आपल्याला दररोज घ्यायच्याच आहे, पण तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल दररोज ठेवायची. समजा जेवण झाल्यानंतर आपल्याला लगेच बसायचं नाही, आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करायची. जेवण झाल्यानंतर लगेच आपल्याला शतपावली करायची, लगेच जागेवर बसायचं नाही. आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे. सकाळी रोज तुम्ही अर्धा तास द्या स्वतःसाठी, सकाळ संध्याकाळ रोज 30-45 मिनिटं तुम्ही फिरा. त्याच्यामुळे तुमची डायबिटीज ही कंट्रोलमध्ये राहील. हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही अंगीकारलं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही दररोज तुमच्या शरीरासाठी 30 मिनिटं द्या. सकाळी संध्याकाळी दररोज 30 मिनिटं चालायचं. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील जे ग्लुकोज लेवल आहे ते कमी होईल, जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी होईल. त्याच्यामुळे तुमचं डायबिटीस लेवल हे कंट्रोलमध्ये राहील. हे तुम्ही तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. हे तुम्ही अंगीकारलं पाहिजे. हा मी तुम्हाला प्रोटोकॉल सांगितला. हा प्रोटोकॉल तुम्ही किती तुमच्या जीवनशैलीमध्ये याचा वापर करतात हे तुम्ही ठरवा. रोज हिरव्या पालेभाज्या खा, फळं खा. आपल्याला साखरेचं प्रमाण हे कमी करायचंय, म्हणून गोड पदार्थ हे कमी करा.
आणि आपल्याला रोज पाणी प्यायचं. दररोज तुम्ही जर 1-2 लिटर जर पाणी पिलं खूप तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किती त्याचा वापर करतात हे तुम्ही ठरवा. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.